जरांगे पाटलांनी नारायण राणे आणि फडणवीस ह्या दोघांनाही चांगला हाबाडा दाखवलेला आहे. मित्रांनो, आता झालं असं की माझ्या आदेशाची वाट पाहू नका, ठोकून काढा म्हणणारे देवेंद्र फडणवीस याचा नेमका इफेक्ट हा महाराष्ट्रामध्ये काय होईल याकडे सर्वांचं लक्ष होतं. कारण एका मोठ्या नेत्यानं महाराष्ट्रामध्ये घोषणा केली की माझ्या तुम्ही आदेशाची वाट अजिबात बघू नका, ठोकून काढा. मग यावेळेस लोकांना असं वाटलं की महाराष्ट्रामध्ये बाबा फडणवीस साहेबांचे जे आदेश आहे त्या आदेशाच्या माध्यमातून नेमकं किती लोक, किती कार्यकर्ते, किती नेते विरोधकाला म्हणजेच महाविकास आघाडीवरती निशाणा साधतील, त्यांच्यावरती बोलतील, त्यांना उघडं पाडतील. पण या ठिकाणी असं पाहायला मिळालंच नाही. म्हणजे फडणवीसाची ती घोषणा ही घोषणाच राहिली. पण काही दिवसानंतर असं वाटायला लागलं की ह्या गोष्टीचा काहीतरी इम्पॅक्ट झाला आणि त्यावरती उद्धव ठाकरे काहीतरी बोलले. त्यामध्ये त्याने पुण्यामध्ये एक सभा घेतली, त्यात त्याने बोलले होते. त्यावर तो आपला विषयच नाही मित्रांनो, ते काय बोलले काय नाही. आता विषय काय आहे, जरांगे पाटलाविषयीचा आहे. आता फडणवीसांचं हेच वाक्य ठोकून काढा हे वाक्य त्यांचे आमदार, त्यांचे खासदार हे जरांगे पाटलावरती वापरतात की काय, असं या ठिकाणी लोकांना वाटत आहे. याचं झालं असं की नारायण राणे यांनी एक सभा घेतली, एक त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी जरांगे पाटलाविषयी अपशब्द बोलले किंवा त्यांनी चॅलेंज दिलं जरांगे पाटलांना. आपण या विषयाकडे असं बघू, जरांगे पाटलाविषयी राणे का बोलले. कारण राणे साहेबाविषयी प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी कधीच दिली नाही. कारण जरांगे पाटील नारायण राणेला चांगलं समजतात, दादा समजतात. कारण काय, कारण 2012 मध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली मराठ्यांना आरक्षण मिळालं आणि त्यांची समिती नेमली होती. आता नारायण राणेविषयी जरांगे पाटलांनी कधीच भूमिका ही टोकाची घेतली नाही किंवा त्यांनी त्यांच्याविषयी आतापर्यंत काहीच नाही बोललो. तरी पण नारायण राणे यांनी ही उडी घेतली आणि त्यांनी डायरेक्ट निशाणा साधला जरांगे पाटलांना आणि त्याच्यावर त्यांचे पुत्र लगेच ते पण त्यामध्ये त्यांनी मारली उडी. नंतर बोंडे साहेब आहेत खासदार, त्यांनी पण त्यामध्ये विष करायला सुरुवात केली. असेच लहान लहान छोटे छोटे नेते, नंतर खासदार आणि काही मोठे नेते त्यांनी पण वातावरण तापवायचा प्रयत्न केला. आता मराठा आरक्षणाचं वातावरण जर तापवलं, जर आपण जरांगेला जर डिवचलं, म्हणजे काय होईल, महाराष्ट्रामध्ये ऑटोमॅटिक परत तणाव निर्माण होईल आणि तो तणाव जो आहे त्या तणावाच्या माध्यमातून जे मूळ मागणी आरक्षणाची आहे ती थोडीशी मागणी हे दुरावेल. म्हणजेच लोक आणि नेते हे पूर्णपणे त्यामध्येच अडकून पडतील. जरांगे पाटील आणि बाकीचे नेते यांच्यामध्ये शाब्दिक चकमक होऊन ते एकमेकांच्या स्टेटमेंटमध्येच गुंतून असतील किंवा काही टोकाचे स्टेटमेंट असतील तर त्यावरती जरांगे पाटील ही आपली आक्रमक भूमिका मानतील. त्यामुळे अजून वातावरण चिघळेल असं अपेक्षित असावं असे लोकांना वाटतं. आणि त्यामध्येच बोंडे साहेबांनी बोलले होते की शरद पवारांचे 2 कुत्रे आहेत, एक श्याम मानव, दुसरे जरांगे पाटील. हे असं बेताल वक्तव्य बोलायचे कारण काय असू शकतात. कारण त्या बोंडेविषयी तर जरांगे पाटलांना आतापर्यंत कधी काहीच नाही बोललो आणि हे बोंडे कोण आहे ते लोकांना काहीच माहिती नाही. मग ह्या सर्व गोष्टी आता ना यांना बोलायची गरज का पडते. फक्त वातावरण तापवायचं, आपली राजकीय पोळी शेकायची, फक्त एवढं काम याने ठरवलेले आहेत. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीमुळे जरांगे पाटलांचा उद्रेक व्हावा, त्यांनी काही असं काहीतरी करून बसावं, त्यामुळे एक शांतता भंग होईल आणि जे आपल्याला नेरेटिव्ह सेट करायचं आहे ते त्या ठिकाणी सेट करता येईल असं पण या ठिकाणी बोललं जात आहे. आता मराठा आरक्षण हा मुद्दा ऐन ऐरणीवरती आहे. त्यामध्येच ओबीसीची जी यात्रा आंबेडकरांनी काढलेली आहे, त्या यात्रेचा नेमका उद्देश काय, ती यात्रा काढली, ती यात्रा का काढली आणि त्या यात्रेमधून फक्त एक गोष्ट साध्य करायची आहे. ती गोष्ट म्हणजे काय की ओबीसी मध्ये असलेला कुणबी मराठा आणि आरक्षण मागणी जो करतोय तो मराठा, ह्या दोघांना एकमेकापासून दूर करायचा आहे. हा पण त्यांचा मास्टर प्लॅन आहे असं आपल्याला दिसतं. कारण काय, कारण आंबेडकर साहेब त्या ठिकाणी असं वक्तव्य करतात, ते म्हणतात की ओबीसींनी कधीही मराठा ओबीसीला किंवा कुणबीला मतदान करायचं नाही, मराठ्यांना मतदान करायचं नाही. ह्या जातीय सलोखा राखायचं तिकडे दूरच राहिलं, पण जातीय तीळ निर्माण यातून व्हायला लागलं. कारण काही दिवसापूर्वीच जरांगे पाटलांच्या फेवरमध्ये हे आंबेडकर नेहमी बोलायचे
जरांगे पाटील ते काळजी पण सांगायची घ्यायला. पण अशा वेळेस नेमकं आता घडलं काय की त्यांनी हे भूमिका घेतली, हे पण लोकांच्या मनात हा प्रश्न पडलेला आहे. त्यावरती पाटीलही म्हणतात की आंबेडकर आमच्याविषयी हे बोलतात यावर आमचा विश्वासच बसत नाही, त्यांचं असं स्टेटमेंट आहे ते जरांगे पाटलांचं. आता जरांगे पाटलाला डोचल्यानंतर खरंच ह्या आरक्षणापासून मराठी थोडंसं दूर जातील का, किंवा मराठ्यामध्ये एक चुकीची जे समज आहे ते समज जाईल का, आणि तो जाईल तर ह्यांचा आरक्षणाचा जो मुद्दा आहे थोडासा ऐरणीवर न येता थोडंसं ते आंदोलन थोडंसं विस्कळत जाईल किंवा विस्कळून जाईल, अशी त्यांची भूमिका असू शकते, असं पण या ठिकाणी बोललं जातंय. आणि या ठिकाणी विषय काय आहे की जरांगे पाटलांनी कुणाविषयीही काहीच नाही बोललं, कुठल्या नेत्याविषयी नाही, मंत्र्याविषयी नाही, कुणाविषयी काही नाही बोललं. ते फक्त फडणवीस साहेबाविषयी बोलतात. त्याचंही कारण आहे, कारण लाठी हल्ला ह्याचं एकमेव कारण आहे. आणि ज्या प्रत्येक गोष्टी राजकारणामध्ये किंवा ह्याच्या माध्यमातून होतात त्याचा कुठेतरी संबंध हा फडणवीस साहेबांसोबतच असतो, ते नेते असतील किंवा कुठले बोलणारे गोष्टी असतील. त्यामध्येच अजून नितेश राणेंना म्हणले होते की जर जरांगेंनी फडणवीस साहेबांवरती आणि राणेवरती काही बोललं त्याचे जीव आम्ही उपटून काढायचं की काय करायचं आम्ही ठरवू. आता यावरती परत जे आंदोलकर्ते आहेत ते या ठिकाणी आक्रमक झाले, त्यांचे अलग अलग स्टेटमेंट असतील. पण आता मुद्दा कुठला आहे, मुद्दा एक, तो म्हणजे मराठा आरक्षण न तापवता, आक्रमक न होता, आपली भूमिका संयमी ठेवून, कुठलीही लॉचा उद्रेक न होऊ देता, कायदा सुव्यवस्था राखून, सर्व गोष्टी अखाट्यामध्ये ठेवून सध्या जरांगे पाटलाची भूमिका, त्या भूमिकेनंच सगळ्यात मोठा हबाडा हा आपल्या फडणवीस साहेबांना दिलेला आहे. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे व्हायचं होतं, पण या ठिकाणी त्यांचा अपेक्षा भंग झाला की काय, आणि ह्या गोष्टी न तापता, त्या गोष्टीला वेगळं वळण न येता सध्या संयमाची भूमिका जरांगे पाटलांनी घेतल्यामुळं त्यांचा प्लॅन, त्यांचा प्री प्लॅन जो होता तो पूर्णपणे हबाडा देऊन जरांगे पाटलानं उद्ध्वस्त केला या ठिकाणी सांगता येईल. आणि पुढला मुद्दा आहे नारायण राणे यांचं स्टेटमेंट होतं, तो कुठलं की मी मराठवाड्यामध्ये जाईन, बघू जरांगे काय करतो. त्यावरती पाटलाचं स्टेटमेंट आहे, त्यांनी असा हबाडा दिलेला आहे, तो म्हणजे काय, त्यांचं असं उत्तर आहे, त्यांचं असं सडेतोड उत्तर दिलेलं आहे ते म्हणजे नारायण राणे यांना, अरे मराठवाड्यात काय, कोकणात सुद्धा तुम्हाला आम्ही फिरू देणार नाही. आणि ह्या दोन हबाड्यामुळं, ह्या दोन गोष्टीमुळं सध्या जे वातावरण आहे थोडंसं गरम आहे. पण यावरती येत्या 29 तारखेला जो काय निर्णय पाटील घेतील त्याला समाज पाठीमागे उभा राहील का, किंवा हे लोक यांच्यामध्ये चुकीचे गैरसमज पसरवण्यामध्ये यशस्वी होतील का, तुमचं एकूणच याविषयी मत काय आहे, तुम्हाला नेमकं याविषयी वाटतंय काय, खाली कमेंट करून आम्हाला कळवा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून शेअर करा. नमस्कार, जय हिंद.